स्माइल इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरू करूया. काल काय बघितलं होतं आपण? आभा मंडळ, बरोबर? इथपर्यंत आले होते. कोणी आभा मंडळ चेक करण्याचा प्रयत्न केला? एखाद्या वस्तूचा आवरा कोणी कोणी चेक केला, किंवा डॉटचा, एखाद्या फ्रेमचा, मोबाईलचा आवरा कोणाला दिसला आहे? सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. कोणी कोणी चेक केलाय? कोणीच केला नाही? मी केला होता मॅम. हा, म्हणजे काय जाणवलं तुम्हाला सर? पाणी बॉटल, जे जे मी बॉटलनं पाणी पितो ना, त्याचा चेक केला होता. तर हा त्याच्या साईडनी हे होतं, म्हणजे व्हाईट कलरचं पूर्ण हे होता, प्रकाश दिसत होता. आणि माझ्या मोबाईलचा चेक केला हा. तर त्याला दिसत नव्हतं अजिबात. अच्छा, म्हणजे प्रयत्न केला तर मोबाईलचा नाही, दिसला नाही. नाही दिसला मग नाही. घरातल्या फ्रेमचा वगैरे चेक केला? फ्रेमचा नाही, या दोनच वस्तूंचा केला मी आता ज्या आपल्याला अजून बॉटलने पाणी बघायचंय पितो की ना. उद्या आपल्याला घरातल्या फ्रेमचा आवरा जर चेक करता आला, फ्रेम असू द्यात, पेन असू द्यात, थोडा वेळ लागतो. या प्रोसिजर मधनं जायला आपल्याला काय लागणार आहे? थोडा वेळ द्यावा लागेल, तेव्हा आपल्याला जमेल. ठीक आहे, प्रयत्न करण्याचे आहे. आणि एखाद्या व्यक्तीचा आवरा आपल्याला काय करायचंय? चेक करायचा आहे. त्याच्या नाकावरती फोकस करून, नाकाच्या टीप वरती फोकस करा किंवा कपाळावरती फोकस करा. या पद्धतीने इथे आपण हे थर्ड आय वरती जर फोकस केला आणि आपण चेक करायला गेलो, तर तिथे आपल्याला एखाद्या व्यक्तीचा आवरा देखील समजायला मदत होत असते. ठीक आहे, आता ठीक आहे. कोणाकडे कोणी आहे का, जेणेकरून सकाळी आपण केलं होतं एक प्रॅक्टिकल? स्वप्नील सर, तुमच्या घरी कोणी आहे? निर्मला मॅडम, सीमा मॅडम, म्हणजे मॅम, कळालं नाही. एखादी व्यक्ती आहे का जेणेकरून तुम्हाला हा, आवरा स्कॅन कसा करायचा ते मी सांगते? अच्छा. आई आहेत. चालेल, आणू शकता तुम्ही, त्यांना बोलवू शकता. तो बोलवतो ना. बोलवा तुम्ही त्यांना. तोपर्यंत आपण आवरा किती पद्धतीने स्कॅन करायचा आणि काय काय करायचं तुम्ही बोलवा स्वप्नील सर तोपर्यंत. ओके. आपण 3 समोरून स्कॅन करणार आहे, 3 बॅक साइडनी स्कॅन करणार आहे. आपण या साइडनी क्रॉस करणार, इकडनं क्रॉस. असे 12 वेळा आपण आवरा काय करत असतो? क्लीन करत असतो. आपल्याला दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये 21 दिवस सलग आपला आवरा क्लीन करायचा आहे. ठीक आहे. आवरा क्लीन करणं का महत्वाचं आहे हे आपण काल जाणून घेतलं, की त्यांनी काय होणार आहे? तुमच्या ज्या शरीरामधली जी नकारात्मकता आहे, शरीरामध्ये पेन आहे, जे काही सफरिंग आहे, ते निघून जायला मदत होणार. म्हणून आवरा काय करायचं? आपल्याला क्लीन करणं गरजेचं आहे. ते सगळं प्रॅक्टिकल सेशन सुरू आहे. कॅमेरा ऑन करून बसायचा आहे प्रत्येकाने. पण प्रॅक्टिकली तुम्हाला समजलं पाहिजे रे, की फक्त अट्युनमेंट घेतलं आणि मग प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला अनुभव येणार नाहीत. म्हणून आपल्याला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे आणि प्रॅक्टिकली करून बघायच्या आहेत. ओके. हा, आणि मी शेवटच्या दिवशीची रेकॉर्डिंग कोणाला देणार नाही आहे. शेवटच्या दिवशी सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आहे. ओके. फ्रायडेची रेकॉर्ड, जे लास्ट डेचं सेशन राहील ते तुम्ही पर्सनली अटेंड करणं गरजेचं आहे. मल्टीटास्किंग नाही करायची. आपल्याला जे शिकतो आहे तिथे इन्व्हॉल्वमेंट दाखवून आपण प्रत्येक गोष्ट काय करायचं? इन्व्हॉल्व करून करायचे, कम्प्लीट करायचे सगळं. कळतंय इथपर्यंत? गौरी मॅडम, तुम्ही चेक केला आता? नाही मॅम, नाही जमलं मला. नाही जमलं? तुम्ही वर्किंग आहात का? नाही, मी हाऊस वाईफच आहे, पण माझी मुलगी छोटी आहे, अच्छा. त्याच्यामुळे दुपारी जरा गडबड असते. ओके. मनीषा मॅडमनी केलाय, सीमा मॅडम, आर्या मॅडम. आर्या मॅडम, अनम्यूट करा. तुम्ही चेक केला आवरा जमतोय बघायला? नाही मॅम, एकदा बघावं लागते म्हणून मी आज आता स्टेशनला आली आहे. बर,
मगाशी थोडं हे वाटत होतं. तोपर्यंत मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते. आपल्याला वेगवेगळे शेप ड्रॉ करून बघायचे. वेगवेगळे शेप्स असतात ना, ते ड्रॉ करून बघायचे आणि त्याच्या म्हणजे ट्रायंगल ड्रॉ करायचा, स्क्वेअर ड्रॉ करायचा, डार्क कलर मध्ये ड्रॉ करायचा, जेणेकरून आपल्याला तेथे फोकस करून काय होईल, त्याच्या आजूबाजूचे एनर्जीचं फील्ड आपल्याला जाणवेल. जसं की काल आपण बघितलं होतं की बटरफ्लायला पण औरा आहे, हे बघितलं होतं आपण काल. निर्जीव वस्तूला पण काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. हे बघितलं होतं आपला औरा डिस्टर्ब झाल्यानंतर. इथपर्यंत आठवतंय का प्रत्येकाला? हो हे बघितलं हो होतं मॅम. आपण की डिफरंट औरा काय असतं, हे बघितलं होतं, आठवतंय हो मॅम. की हो नाही? डिफरंट औरा म्हणजे जेव्हा जेव्हा त्या भावना वेगवेगळ्या होतात तेव्हा आपला औरा काय होतो, एक तर चांगल्या भावना असतील, पॉझिटिव्ह आपल्या व्हायब्रेशन असतील तर औरा हॅलो. पॉझिटिव्ह कलरचा दिसतो. आणि जेव्हा निगेटिव्ह व्यक्ती झालेला असतो, खूप रागात असतो, त्याचा औरा काय होतो, ब्लॅकिश किंवा रेडिश कलरचा होत असतो. इथपर्यंत सगळ्यांना समजलं होतं? हा औरा आपण किर्लियन फोटोग्राफी मधनं आपण काय घेतलं होतं, आपल्या थंबचा फोटो आहे. हा कशाचा आहे? एनर्जी फील्ड ऑफ फिंगर. आपल्या एका फिंगरचा, आपल्या थंबचा हा फोटो काढलेला आहे किर्लियन फोटोग्राफी. इथपर्यंत कळालं का प्रत्येकाला की प्रत्येक नाही मॅम. काय आहे, म्हणजे एक हा एनर्जीचा असा काय दिसतोय? फील्ड आहे. काय होतंय, नाही म्हणजे क्लीन नाही दिसत आहे औरा त्या फिंगरचा. फिंगरचा औरा क्लीन नाही दिसत आहे. फिंगर दिसतो आहे, त्याचा एक फिंगरचा प्रिंट घेतलाय आणि त्याच्या अच्छा. आजूबाजूला काय झालेलं आहे, व्हाईट कलरचं. आपल्याला हा पहिल्यांदा व्हाईट काय कलर. दिसणार आहे, कुठल्याही गोष्टीच्या आजूबाजूला पहिल्यांदा व्हाईटिश आपल्याला लेअर दिसेल. आणि जेव्हा जास्त फोकस करू तेव्हा डिफरंट रेनबोचे कलर दिसतात. ओके. ठीक आहे. एखाद्या पण जे आपलं नॉन लिव्हिंग थिंग आहे ना, त्याचाही औरा आपल्याला याच पद्धतीने बघायचा आहे. आता आपल्याला मॅम औरा क्लिन्झिंग करायचं आहे. औरा क्लिन्झिंग म्हणजे आपण एखाद्याची दृष्ट ज्या पद्धतीने काढतो तसा आपण त्या व्यक्तीचा आपण काय करतो, रेकीला आवाहन करून रेकीची साधना म्हणजे जे आपण जे मेडिटेशन करतोय ते झाल्यानंतर आपण काय करू शकतो, स्वतःचं क्लिन्झिंग करायचं आणि त्याच पद्धतीने आपण इतरांचंही क्लिन्झिंग करू शकतो. मग हे क्लिन्झिंग कसं करायचं आणि का करायचं मी तुम्हाला सांगते. आपल्याला प्रॅक्टिकल पहिल्यांदा बघून घेऊ. स्वप्नील सर, तुमची आई आली आहेत का? आलेत आलेत. त्यांना तुमच्या समोर उभं करा. तुम्ही समोर उभं. कॅमेरामध्ये एकमेकांच्या समोर असे उभे राहा. कॅमेरामध्ये उभं राहायचं का? हा, कॅमेरा समोर ठेवायचा आणि तुम्हाला दोघांना उभं राहायचं. उभं राहायचं. आपल्या क्राऊन चक्रावरती आपण हात ठेवून हळुवारपणे स्कॅन करणार आहोत. त्याच पद्धतीने जेव्हा आपण दुसऱ्यांचा औरा क्लीन करतो आहे तेव्हाही त्या व्यक्तीच्या क्राऊन चक्रावरती हात ठेवून आपण काय करणार आहे, हळुवारपणे स्कॅन करत जाणार आहोत. औरा क्लिनिंग मी ह्या 21 दिवसामध्ये औरा क्लीन जरी तुम्ही रोज केलं त्या त्या बॉडी मधले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते तुम्हाला रिमूव्ह व्हायला जवळपास 40 ते 50% शरीरामधला पेन हा औरा क्लिन्झिंगनी कमी होतो. काय बोलते मी, 40 ते 50% पेन औरा क्लिन्झिंग केल्यानेच कमी होतो. त्यानंतर आपण व्यवस्थित जी हिलिंग देणार आहोत त्याचे रिझल्ट पण मिळतात. मी सरांना पिन मध्ये घेते. सर तुम्ही दिसत नाही, थोडं मागे सर, अजून मागे सर. थोडस पुढे सरक. इकडे ना? हा ठीक आहे. ठीक आहे. हा, समोर उभं. अजून सरका, मागे मागे सरकून घ्या. सरक इकडे माझ्या हा, समोर उभं. बस. आता काय करायचंय, तुम्ही काकूंच्या क्राऊन चक्रावरती हात ठेवायचा. हा हा, बरोबर. आणि हा हा बरोबर, यस. आडवा 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 ठेवायचा. हा, आणि तिथे अफर्मेशन द्यायचं आहे. या व्यक्ती तुमच्या आईचं नाव घ्यायचं किंवा तुम्ही आईचं म्हणा. आईच्या शरीरातील कुठल्याही शरीरातील प्रकारची नकारात्मकता, कोणत्याही कुठल्याही कारणाची प्रकारचे नकारात्मकता ती माझ्या हातामध्ये येते. हळुवारपणे खाली घ्यायचे हात. आपण अफर्मेशन देतोय, मनातल्या मनात बोला. आपल्याला म्हणायचं आहे,
या व्यक्तीच्या मधली कुठल्याही कारणाची नकारात्मकता माझ्या हातामध्ये येत आहे. कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे. हळूवार जायचे, हळूवार हळूवार खाली जायचंय. हा, हळूवार एकदम पायापर्यंत जायचंय. ती माझ्या हातामध्ये येते आहे. हळूवार जा. आता पुढे एकदम हळू करा. मग तुम्हाला कुठे जडपणा जाणवतो ते दाखवा. असं कुठे जडपणा जाणवतो का बघा. हळूवार जा, स्कॅन करा. आईच्या शरीरातली कुठलीही नकारात्मकता, कुठल्याही कारणाची नकारात्मकता ही माझ्या हातामध्ये येते. हळूवार आईच्या शरीरातली कुठल्याही कारणातली कुठलीही नकारात्मकता ही माझ्या हातामध्ये येते आहे. आईच्या शरीरातली कुठल्याही कारणातली कुठलीही नकारात्मकता माझ्या हातामध्ये येते आहे. हा, आता ही ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. आपल्याला हातात घ्यायचे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊ दे. हुंकर मारून द्या. हा, आता मला सांगा कुठे तुम्हाला जडपणा जाणवला. इथे आणि पोटाजवळ असं. हा, तर त्यांना विचारा तिथे तुम्हाला म्हणजे एकतर त्या कमी बोलत असतील किंवा मनात काही साठवून ठेवतात का भरपूर. हो, तसं असतं, मनात साठवून ठेवते आणि जरा. पोटाजवळ काय प्रॉब्लेम आहे त्यांना विचारा. त्यांचं पोट पोटाजवळ ठीक म्हणजे नाही की पोट. कमरेचा त्रास आहे. हा, म्हणजे कमरेच्या तिथे त्यांना जाणवलं. जाणवतं. हो. हा, तर याच पद्धतीने आपण समोरच्या साईडनी करणार आणि त्याच पद्धतीने काय करणार बॅक साईडनी, म्हणजे त्यांना बॅक तुमच्या साईड. समोर उलट उभं करायचं. हा. हा, तुम्ही एकदा मी उभा करा. प्रॅक्टिकली तुम्ही एकदा केलं तरी चालेल. हा, याच पद्धतीने काय करणार त्या व्यक्तीच्या पेशंटच्या आपण मागच्या साईडनी नकारात्मकता काढणार आहोत. हा, अफर्मेशन सेम द्यायचं आहे. हा. हे तुम्हाला मी काही सांगितलं नाही, हे सगळं तुम्ही चेक केलंय बरोबर. हो. हा, या व्यक्तीमधली जी काही नकारात्मकता आहे, जी काही कारणाने नकारात्मक आलेली आहे ती माझ्या हातामध्ये येते आहे. अफर्मेशन द्यायचे आपल्याला. आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करा त्याला. समजलं प्रत्येकाला. कळतंय का. प्रॅक्टिकली सगळे बघताहेत. हो रमेश सर, समजलं. विकास सर. हा, त्याच पद्धतीने हो आपल्याला मॅम. त्या व्यक्तीला परत आपल्या या साईडनी उभं करायचं. ही साईड क्लीन करायची. हा, असं माझ्याकडे इकडे हा तोंड तसं करायचं. कर. हा, इकडे तोंड तुम्ही करायचं. तसेच राहा बस. ओके ओके. इकडे समोर तोंड करा. हा, बस. आता या साईडनी पण हा याच पद्धतीने करायचं आणि एक साईड 3 वेळा करायची. हा, बरोबर. अफर्मेशन देत जायचं. दाखवा मॅडम कसं करताय, काय कसं केलंय करतायत ते. ती आपली ही साईड पकडली त्यांनी, एक साईड पकडली. दिसत आहे का तुम्हाला. प्रत्येकाला दिसतंय. नाही ते सर नाही दिसत आहे. ते सर नाही दिसत आहे. मी म्यूट. दिसत नाही. आता दिसतंय का सगळ्यांना. आता दिसत आहे. दिसतंय ना. ओके ओके. कळालं का आता. हो. हा, प्रत्येकाला आता सेम ती साईड करायची. हा, इकडे तोंड करून. जर एखाद्या व्यक्तीला पहिल्या लेवलला तुमच्या 21 दिवसांची साधना झाली आहे आणि ती व्यक्ती तुमच्याकडे हिलिंगला आली आहे, तुम्ही काय करणार आहे. हा, या पद्धतीचे ही टेक्निक आपण वापरणार आहे.
ओके ओके, समजलं प्रत्येकाला? थँक्यू स्वप्नील सर आणि थँक्यू काकू. गोष्ट प्रत्येकाला कळत आहे का काय करायचंय आपल्याला? आपल्याकडे आपण पहिल्यांदा काय करणार, आपल्या लेकीची स्वतःला व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये इमॅजिन करायचं. ओके, आपण त्या रेकीचे आवाहन करणार, आपण प्रार्थना करणार. त्यानंतर आपण स्वतःचा पहिल्यांदा काय करणार, औरा क्लीन करून घेणार. पहिले कोणाचं करणार? स्वतःच. स्वतःच सांगा. स्वतःच करणार समोरून 3 साइड. मग मी काय करणार, माझ्या फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करत. आठवतंय का काल सांगितलं की विमान डोक्यावरनं उडालं? आठवते. आठवते आठवते. आठवते मॅम. काय मग झालं आपण मॅडम, क्रम पुढे मागे झाले. क्रम पुढे मागे झाला असेल. आपल्याला हा, काय तर करायचंय, चालेल का? पहिल्यांदा व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं. हा, हे बरोबर आहे. पिरामिड मध्ये व्हिज्युअलाइज केलं, इमॅजिन केल्यानंतर आपण काय करणार, तो पिरामिड पण तुम्हाला दाखवते मी की तो कसा राहील. स्वतःला आपण व्हाईट कलरच्या पिरामिड मध्ये कसं बघतो. हे बघा, त्या व्यक्तीच्या आपण आजूबाजूला जेव्हा उभं राहू तेव्हा तुम्हाला मागून पण करता येतो त्याचं स्कॅनिंग आणि पुढून पण करता येतो. तुम्ही त्या व्यक्तीला बसवून जरी ठेवलं तरी आपण त्याला औरा क्लीन करता येतो. दिसतंय फोटोमध्ये? हो. जसं आपण एखाद्या व्यक्तीची दृष्ट काढतो त्याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, त्या व्यक्तीचा औरा क्लीन करणार आहोत. ओके, आता हा पिरामिड दिसतोय का प्रत्येकाला की नाही? हो हो. हो त्याच दिसतोय. पद्धतीने आपण मेडिटेशन करताना आपले डोळे हलके बंद करायचे, पाठीचा कणा ताठ, आपला हनुवटी आपली 90 डिग्रीला आपण हे करणार आहे आणि त्या पद्धतीने स्ट्रेट बसून ब्रह्मांडातून हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या क्राऊन चक्र म्हणजे आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करतात आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, दिव्य रेकी शक्तीला आवाहन करणार. मग रेकीची प्रेयर म्हणायची. रेकीची प्रार्थना म्हणून आपण काय करणार, आपला औरा पहिल्यांदा काय करायचं, क्लीन करून घ्यायचं. इथपर्यंत कळालं? हो आपण पिरामिड समजलं, मॅम व्हाईट मॅम कलरच्या आपण पिरामिड मध्ये कसं बसायचंय. ती व्यक्ती जशी बसलेली आहे व्हाईट कलरच्या ऊर्जेमध्ये, तसं आपण स्वतःला अनुभवणार आहोत. ओके बरोबर. मॅम रेकीची प्रेयर केली की डायरेक्ट आपण औरा क्लीन करायचा ना? रेकीची प्रार्थना करायची. रेकीची हा. प्रार्थना आपण कशासाठी करतोय हे महत्वाचं. पहिल्यांदा रेकीची प्रार्थना दुसऱ्यांसाठी करत असाल तरी आपल्याला औरा क्लीन करून घ्यायचा, आपली सगळी एनर्जी चार्ज करायची आणि मग आपण दुसऱ्यांना काय करणार आहोत, हिलिंग देणार. ती हिलिंग देणार कशी आहे. प्रॅक्टिस करायची, त्याचा सिक्वेन्स कसा राहील हे मी संडेच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, संडेला प्रत्येकाचं आपलं हे सेशन होणार आहे. स्पेशली ज्यांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांनी कंपल्सरी प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. ज्या मॅम लोकांनी अट्युनमेंट घेतला आहे त्यांनी कंपल्सरी प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. ओके, राहिलेला. सकाळी आहे ना 6 वाजता? हा सकाळी सकाळी एक मॅम दिवस फ्रायडेला मॅम फ्रायडेला लास्ट डे आहे ना? हो आणि मॅम ऐका ना, आपला ओरा आपण क्लीन करणार आहोत तेव्हा रेकीची प्रार्थना म्हणायची का? हो, तेच सांगते मी की आपण आपला औरा क्लीन करण्याच्या अगोदर रेखीची प्रार्थना म्हणायची. इथपर्यंत कळालं? औरा हा क्लीन ओके. करायचं कळालं प्रत्येकाला? विकास सर कळतंय? हो. हा, मी होय, माझा होय. औरा समोरून 3 वेळा करेल, बरोबर. मग क्रॉस मध्ये 3 वेळा करेल. ठीक आहे, नंतर मी फ्रंट बॉडीला माझी बॅक बॉडी घोषित करणार आणि मग फ्रंट बॉडीला पण किती वेळा करणार, 3 वेळा. हा, 12 वेळा टोटल मी माझ्या बॉडीला स्कॅन करेल आणि क्लीन करेल. इथपर्यंत प्रोसेस कळालं किती का? वेळाची असेल? टोटल 12 वेळा येईल ना. नाही पण किती मिनिटासाठी, म्हणजे काय असं? साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतो. एक 3 हील मिनिटं करायला. लागतो, 3 मिनिटं लागतो आपल्याला.
ओके. हे कळालं इथपर्यंत? आता क्लीन हो. केल्यानंतर तुमची निगेटिव्हिटी तुम्ही काय करता आहात? ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायची, किंवा तुम्ही असंही करू शकता की धरती में जाके समा जाए और धरती में जाके शुद्ध हो जाए, म्हणजे आपल्या पृथ्वीमध्ये टाकून त्याचं आपण काय करतोय, ग्राउंडिंग करत आहोत. एक तर पृथ्वीमध्ये टाकू शकता, एक तर तुम्ही ब्रह्मांडामध्ये जाऊन त्या ऊर्जांना शुद्ध करायचं आहे. मॅडम मराठीत बोलू शकतो ना? हा, मॅम मी ह्या मॅम ऊर्जांना काय करते आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करत आहे. मॅम ओ, आपण हाताकडून उजव्या हाताकडून जेव्हा नाभीच्या इथून घेणार म्हणजे क्लिनिंग, तेव्हा 3 वेळा एका एका हाताला म्हणजे उजव्या हातावरती 3 वेळा करायचं ना? हा, एका हाताने 3 वेळा, इकडनं 3 वेळा, इकडच्या हाताने 3 वेळा. हा, ओके. कळालं? हो मॅम. त्यानंतर आता आवरा क्लीन केल्यानंतर आपला आवरा नेहमी आपण जिथे जिथे जातो आहे किंवा तिथे प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. आपला आवरा आपण जो क्लीन केलेला आहे तो आपल्याला प्रोटेक्टेड ठेवायचा आहे. ज्या लोकांमध्ये जातो आहे, ज्या लोकांमध्ये मिसळतो आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, या ऊर्जा आपल्या बॉडी मधली जी क्लीन निगेटिव्हिटी निघून गेली आहे परत येऊ नये म्हणून काय करणार आहे आपण, आपल्या ज्या दोन्ही पायांच्या मधातून जिथे आपलं नाभी चक्र आहे तेथून असं आपण एक सर्कल करणार वरती. नाभी चक्रापासून काय करतोय आपण, इथे सर्कल करतोय. या पद्धतीने सर्कल करायचा, असा क्रॉस करायचा आणि तिथे म्हणायचं आहे प्रोटेक्ट. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या आवऱ्याला प्रोटेक्ट कर. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या आवऱ्याला काय कर, प्रोटेक्ट कर. 3 वेळा, ते पण प्रोसिजर 3 वेळाच करणार आहोत आपण. तुम्ही हे बाहेर जायच्या अगोदरही करू शकता. तुम्ही दिवसभरातून जेव्हाही बाहेर पडणार आहात, त्या बाहेर पडायच्या अगोदर ते एक गोष्ट करायची आहे. इथपर्यंत कळालं? 3 वेळा ना? 3 वेळा कळालं? हो. हा, आता आपल्याला काय करायचं, जेव्हा आपलं अट्युनमेंट झालं, 21 दिवसाची जेव्हा प्रॅक्टिस करणार, तेव्हा आपण काय करू शकतो, दुसऱ्यांना हील करू शकतो. मग हिलिंग बरोबर. देताना पण दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण हे करणार, की आपण दुसऱ्यांचा आवरा जेव्हा क्लीन करतो आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, दिव्य रेकी, आपण रेकीला आवाहन करणार, रेकी शक्तीला आवाहन करायची, रेकीची प्रेयर म्हणायची आणि त्यांचा आवरा काय करायचा आहे, क्लीन करायचा आहे. रेकी शक्तीला आवाहन करायचं, औरा क्लीन करायचा आहे. पण जेव्हा आपण इतरांचा औरा क्लीन करायला घेतोय, तेव्हा माझा औरा कसा असला पाहिजे, प्रोटेक्टेड. स्वतःचा आवरा कसा करायचा आपल्याला, मॉर्निंगला जेव्हा आपण दिवसभरातून ज्या कोणाचं हिलिंग करणार, जरी तुम्ही टच थेरपीने हिलिंग करणार आहात, तर तुम्ही काय करणार आहे, टच थेरपीद्वारे पण इतरांचं, जर तुम्ही स्पर्श चिकित्सेने वर्षाच्या साह्याने इतरांना हिलिंग जरी देणार आहात, तर तुम्ही काय राहिलं पाहिजे, स्वतः प्रोटेक्टेड राहिलं पाहिजे. सकाळीच आपलं प्रोटेक्शन घ्यायचं आहे. ओके, हे कळालं की नाही? हो. हा, ते हो मॅम. घेतल्यानंतर आपण काय करणार, मॅम सकाळी तर घ्यायचंच, पण आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्याच्या आधी पण घेऊन जायचं ना परत? तुम्हाला प्रोटेक्शन घ्यायला तुम्ही दिवसभरातून किती वेळा घेऊ शकता. इवन तो तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणावरनं आलात आणि तुम्हाला खूप थकवा जाणत आहे, किंवा तुम्ही असं कुठल्या फंक्शन मध्ये गेलाय, तुम्हाला असं वाटतंय की माझ्या औरामध्ये निगेटिव्हिटी आली आहे, तेव्हा देखील आपण औरा क्लीन करून प्रोटेक्ट करू शकतो. ठीक आहे, या प्रोसिजरला बंधन नाही. रेकीला आवाहन करताना तुम्ही दिवसभरातून किती वेळा आवाहन करू शकता. तुम्ही मॅडम आता मेडिटेशन, बाहेर जाऊन आल्यानंतर हा करायचं असते आपल्याला. हा निर्मला मॅडम, बाहेर जाऊन आल्यानंतर जेव्हा आपण करणार असतो हा तेव्हा मग प्रेयर वगैरे काय म्हणजे नाही ना, म्हणजे डायरेक्ट करू शकतोय? हा, प्रेयर आपल्याला प्रत्येक वेळा म्हणायचीच आहे. हा हा प्रेयर प्रत्येक वेळा म्हणायची आहे. जे पिरॅमिडचं मेडिटेशन आहे ते जरी सकाळी मॉर्निंगला एकदा केलं तरी चालेल, हा पण प्रेयर हा काय करायची आहे, एव्हरी टाइम प्रेयर ही म्हणायचीच आहे. हा हा दुसऱ्यांना हिलिंग देतानाही प्रेयर म्हणायची आहे. आवाहन तर करावं लागेल ना. त्या ऊर्जांना तुम्ही जेव्हा आवाहन कराल तेव्हा तुम्हाला त्या ऊर्जा सपोर्ट करतील की नाही. हा. कळतंय का इथपर्यंत? हो. नक्की? ओके,
आपल्याला दुसऱ्यांचा औरा क्लीन केल्यानंतर आपले हात कंपल्सरी मिठाच्या पाण्यानी किंवा कॉफी पावडरनी किंवा हँडवॉश तरी करा ऍटलिस्ट. दुसऱ्यांचा औरा क्लीन केल्यानंतर आपले हँडवॉश करायचे. डॉक्टर ट्रीटमेंट केल्यानंतर काय करतात? पेशंटला हात लावल्यावर काय करतात? सॅनिटायझर यूज करतात. हा, सॅनिटाईज करतात किंवा हँडवॉश करतात बेसिनमध्ये, राईट? त्याच पद्धतीने आपण पण काय करणार आहोत? आपले हँडवॉश करणार आहोत. एक तर मिठानी करा, खडे मीठ वापरा, कॉफी पावडर वापरा किंवा तुम्ही हँडवॉश वापरलं तरी चालेल. इथपर्यंत लिहिलं? इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? ते झाल्यानंतर हँडवॉश केल्यानंतर नाभी चक्रासमोर आपण 3 वेळा कट 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 डिलीट डिलीट डिलीट. आपलं जे नाभी चक्र आहे ह्या कैचीच्या साह्याने हे बघा असं कट 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 डिलीट 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 हे आपण नाभी चक्रासमोर. हा मनीषा मॅडम, व्हेरी गुड. नाभीवर थोडं खाली घ्या, अजून नाभीच्या समोर करायचं आहे. हा, कट 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 डिलीट डिलीट डिलीट. परत एकदा दाखवा. दाखवा ना मॅडम. नाभी चक्र आहे ना आपलं, नाभी आठवत, आपलं नेवल चक्र प्रत्येकाला माहिती आहे. नेवल समोर काय करणार? क्रॉस करणार. कट 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 हे मी डिलीट डिलीट डिलीट. हा, हे नेवल चक्रासमोर कट. आपल्या नेवल चक्र नाभीवरती करायचं. हा, कळतंय प्रत्येकाला? विकास सर? येस. हे का करायचं? आपल्याला कोणासोबतही ब्लड रिलेशन कुठलंही असू द्या, आपल्याला कोणाच्याही कर्मामध्ये हात घातला असेल तर त्याचं तुमचं कनेक्शन आपल्याला होता कामा नाही. त्याची निगेटिव्हिटी तुमच्यावरती येता कामा नाही. ओके, इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? मॅम, हो, आपण पहिले रेकीचं आवाहन करायचं, मग आपला आवरा क्लीन करायचा, नंतर तो प्रोटेक्ट करायचा. येस, व्हेरी गुड. असं 21 दिवस करायचं. हो, हे 21 दिवस करायचं. आणि 21 दिवसानंतर ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय की या ऊर्जा माझ्यामध्ये वाढल्या आहे, मला या अनुभवायच्या आहे, तर त्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांना काय करायचंय? हिलिंग द्यायची आहे. फॅमिली मेंबरचं काही दुखत असेल, डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तर आपण साधारणतः 8-7 दिवस त्याचा औरा क्लीन करून बघायचा आणि मग रिझल्ट बघायचा की 7 दिवसांमध्ये त्यांच्या जे काही दुखणं असेल तर तो पेन 40 ते 50% फक्त औरा क्लिनिंगनी कमी होतो. ओके. कशाने कमी होतो? फक्त औरा क्लिनिंगनी. मॅम, आणि आपण जेव्हा औरा क्लीन करतो तेव्हा आपल्याला काय वेगळं जाणवतं का? जसं की ते तुम्हाला डोक्यावर हात 21 ठेवल्यास दिवसानंतर जाणवेल. नंतरच कळणार. हा, 21 दिवसाची जेव्हा तुमचं सगळं बॅलन्सिंग होईल तेव्हा पहिल्या दिवशीची एनर्जी, पहिल्या दिवशीचा तुमचा जो हे आहे आणि त्या 21 दिवसाच्या साधनेनंतरचा तुमचा फोटो किंवा तुमचं जे औरा आहे तो वाढलेला असतो, तो डेव्हलप झालेला असतो. जिथे काही ब्लॉकेजेस असतील ते क्लिअर झालेले असतात. आणि मॅम, ही म्हणजे क्लिनिंगची जी प्रोसेस आहे ते दिवसभरात किती पण वेळा करू शकतो? हो, काहीच हरकत नाही. तुम्ही हे जे मेडिटेशन आहे किंवा पहिल्या लेवलची साधना दिवसभरातून, मी तुम्हाला कालच तर शेअर केलं, मॅडम 3 वेळा केल्या होत्या. ज्यांना वेळ मिळतो त्यांनी करायचं आहे. ओके, ठीक आहे, बंधन कुठल्याच गोष्टीचं नाही. तुम्हाला सकाळी वेळ मिळतो आहे, सकाळी करा, कारण एक ते ईश्वरीय ऊर्जा तेव्हा सक्रिय असतात, तेव्हा चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि नसेल होत तुमच्याकडनं सकाळी शक्य, दिवसभरातून तुम्ही कधीही मेडिटेशन करू शकता, कितीही वेळा आवरा क्लीन करू शकता, त्याला कुठलंही बंधन नाही. कळलं? हो मॅम. पुढे जाऊया. मॅडम, जरा प्रार्थना सांगता का एकदा? काय कशाची? रेकीची? हा, शशिकला मॅडम सांगा बरं, काय प्रार्थना आहे? हे देवी रेखी, मी तुला हे आमंत्रण देत आहे, बरोबर ना? हा, बोला मॅम, मी बोलू का? हा, थांबा, शशिकला मॅडमचं झालं की बोला. नाही, मला नाही सांगता. बर, ठीक आहे. हा, बोला, कोण बोलतंय? मी बोलते, गौरी. गौरी मी स्वतःची मॅडम बोला. आभारी आहे. हा, मी स्वतःची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीला आवाहन करत आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. कळालं? परत सांग.
मी स्वतःची, पहिल्यांदा आपल्याला स्वतःचे आभार मानायचे. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, मी तुला आवाहन करते आहे, आत्ता माझी मदत कर, आत्ता माझी मदत कर. ज्या पद्धतीने आपण आपल्या आईला मदत मागतोय, बरोबर, त्या पद्धतीने आपण काय करणार आहे, डिवाइन मदर रेकीला आपण आवाहन करणार आहोत. तुम्ही तितकं प्रेमाने आवाहन कराल तितकं अजून तुमच्या जे काही भावना असतील तिथे तुम्ही बोलू शकता. आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके मॅम. जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा औरा क्लीन करणार, जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं हिलिंग करणार, बरोबर, पहिल्या लेवलच्या नंतर आपण टच थेरपीने आपल्या आई वडिलांचं किंवा फ्रेंड्सचं, जे टच थेरपीने आपण हिलिंग करणार, त्या प्रत्येकाला आपल्याला आभार मानायला विसरायचं नाही. काय मानायचं आहे, आभार मानायचे. आता स्वप्नील सरांच्या आईला स्वप्नील सरांनी आभार मानायचे की थँक्यू थँक्यू थँक्यू, 3 वेळा आपण त्यांचे आभार म्हणतोय. मी तुमचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. त्या ऊर्जा त्यांच्या तुम्ही कर्मामध्ये जरी हात घालता आहे तरी तुमचं कुठेतरी तुम्ही काय करता आहे, क्लिनिंग करता आहात. आणि जेव्हा रेकीचं तत्व कुठे आहे, ग्रॅटिट्यूड बाळगण्यात. रेकी केव्हा सपोर्ट करेल, तुम्ही ऑलवेज काय करणार, ग्रॅटिट्यूडचा भाव ठेवणार. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहे. रेकी साधक काय आहे, एक या ऊर्जांना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक निमित्त मात्र. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडच्या भाव मध्ये राहू, जेव्हा आपण आभार मानू, तेव्हा तुमच्या या ऊर्जांमध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार तुमच्यामध्ये येणार नाही. कळालं? म्हणून आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पेशंटसाठी आपल्याला आभार मानायचे आहे. ओके, इथपर्यंत समजलं? हो. कोणाला प्रॉब्लेम आहे इथे पुढे जायचं? हो मॅम. नक्की? येस. आता मला सांगा, आपल्या शरीरामधल्या नाड्या माहितीये कोणाला? हो मॅम, फक्त 3 माहिती. हा, जे बऱ्याच की दुपारी 72,000 ऐकले. नाड्या आपल्या शरीरामध्ये असतात. आणि त्या नाड्या आपल्या संपूर्ण शरीरामध्ये फैललेल्या आहेत, नाही का? असं जसं जाळं फैलते तसं त्या नाड्यांवरती आपलं संपूर्ण सगळं शरीर आहे. त्या शरीराच्या नाड्यांचे काही सेंटर्स आहेत. आणि आपल्या संपूर्ण जे आपलं माकड हाड म्हणता येईल, स्पायनल कॉर्ड म्हणतो, त्या कॉर्ड वरती आपल्या काही नाड्यांचे चक्र असतात. ते चक्र तुम्हाला जर बॉडीमध्ये स्कॅन केलं किंवा एक्सरे काढला, तुम्ही सोनोग्राफी केली, त्यामध्ये तुम्हाला हे चक्र अस्तित्वात दिसत नाही. पण जे आपले ट्रेडिशनल ज्या काही होत्या, एन्शंट जे काही वाचण्यात आलं, तिथे या चक्रांचा उल्लेख आपल्याला आढळतो. मग हे चक्र काय, तर आपल्या शरीरामध्ये जवळपास 114 चक्र आहेत. किती आहेत? 114. ते सुप्त असे म्हणजे आपल्याला दिसत नाही, अनुभवाला येत नाही, पण त्यामध्ये ते एनर्जीचे सेंटर्स आहे असं आयुर्वेदिक देखील मानतं, असं ॲलोपॅथीमध्ये देखील मानतात, असं होमिओपॅथी डॉक्टर देखील मानतात की अशा काही गोष्टी आहे. म्हणून आपल्या डॉक्टरचा सिम्बॉल, तर तुम्हाला डॉक्टरचा सिम्बॉल आहे, तर हा चक्रांच्या भोवतीच आहे. कुठे आहे? चक्रांच्या भोवती आहे. म्हणून या चक्रांचं अस्तित्व डॉक्टरांनी देखील मान्य केलेलं आहे. मग चक्र का स्टडी करायचे, चक्रांचं नॉलेज का असणं पाहिजे? हे 114 चक्र, त्यामधले 7 चक्र हे कुठे आहे? माझ्या शरीरामध्ये आहे. शरीरामध्ये कुठे? तर हे एनर्जीचे सेंटर्स हे माझ्या 3 नाड्यांमध्ये, इडा, पिंडला आणि सुषुम्ना नाडीवरती. कुठे आहे? इडा, पिंडला आणि सुषुम्ना नाडीवर. हे कळालं? मॅम, चक्राचा फोटो दाखवा ना परत एक एकदा. मिनिट, मी पुढचं दाखवते तुम्हाला, सगळ्या गोष्टी सांगतेय. पण मी तुम्हाला डॉक्टरचा सिम्बॉल आठवतो का कोणाला, की डॉक्टरचा सिम्बॉल आणि चक्र याचं किडनी सारखा. माहितीये कोणाला? किडनी सारखा असतो मॅम हा, जरा. बरोबर. त्यामध्ये हा. मी तुम्हाला दाखवते, एकच मिनिट.
स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते प्रत्येकाला? येते येते. हा, आता बघा हा हे दिसते. हा हा दिसते. डॉक्टरच्या सिम्बॉल वरती काय आहे? कुठून घेतला आहे चक डॉक्टरचा सिम्बॉल? हा, चक्रांवरून हे घेतलं. चक्रांवरून घेतला आहे. हे चक्रांच्या भोवती हे वरचं जे आहे आपले क्राऊन चक्र आणि आपलं हे थर्ड आय चक्र हे हवेत आहेत. आणि डॉक्टरचं सिम्बॉल हे जे बनवलेलं आहे हे देखील आपल्या स्पाइन कॉर्ड जे आहे ना आपलं माकड हाड त्याच्यावरती हे दिसतंय. या कॉर्ड वरती आपले किती चक्र आहेत? 5 चक्र आहेत. किती आहेत? 5 चक्र. म्हणून चक्र स्टडी करणं गरजेचं आहे, कारण याचं अस्तित्व डॉक्टरांनी देखील मान्य केलेलं आहे. मग चक्राचं बघायला तर 7 चक्र कुठे आहेत? त्यामधले 2 चक्र हवेमध्ये म्हणता येईल की माझ्या मानेच्या वरती, माझ्या डोक्याच्या भागामध्ये किती चक्र आहे? 2 चक्र आहे. हे कुठे रिलेटेड आहे? हे माझ्या कॉस्मिक एनर्जी हे कुठे मला जोडत आहे? ब्रह्मांडासोबत जोडत आहे. आणि हे कुठे आहे? पिंड आहे. पंचमहाभूत आपल्या शरीरात देखील आहे. हे कळतंय का? हे 5 चक्र कुठे आहे? माझ्या शरीरावरती, माझ्या मानेपासून खालच्या भागात. कळालं का नाही? नाही कळालं? माझे 5 चक्र, 7 चक्र टोटल आहेत, बरोबर? ते 5 चक्र कुठे आहेत? माझ्या हे 5 तत्व. 5 चक्र म्हणजे माझ्या मानेपासून खालची 5 तत्व. खाली. ठीक आहे. आणि माझे 2 चक्र कुठे आहे? माझ्या इथे थर्ड आय चक्र आहे, इथे आणि इथे. हे मला कुठे जोडत आहे? ब्रह्मांडासोबत जोडत आहे. हे पिंड आहे, बरोबर? शरीर हे पिंड आणि हे काय आहे? ब्रह्मांड आहे. हे आपल्या शरीरातले हे पंचमहाभूत कुठे आहे? गळ्यापर्यंत आहे. कुठपर्यंत आहे? गळ्यापर्यंत. म्हणजे हे पंचमहाभूत आणि हे तत्व जे जोडलेले हे 2 चक्र कुठे आहे? माझ्या ब्रह्मांडासोबत मला जोडता आहे, मला त्या डिवाइन एनर्जी सोबत जोडता आहे. म्हणून ते कुठे दिलेले आहे? माझ्या या इथून वरती दिले. कुठे जोडताय मला? ब्रह्मांडासोबत. कळतंय? हो. हा, आता आपण प्रत्येक चक्राला बघायचं की कुठला चक्र कुठे आहे आणि त्याचं काम काय. ओके. मग मला हे 7 चक्र स्टडी करणं का गरजेचं आहे? त्याचं रिझन हे आहे की जेव्हा जेव्हा मी माझ्या शरीरामध्ये एखादी नकारात्मकता येते, माझ्या शरीरामध्ये ती नकारात्मकता कुठे येते? पहिल्यांदा माझ्या आभा मंडळामध्ये प्रवेश करत असते. कुठे करते? आभा मंडळ. हे काल आपण शिकलो. हो मॅम. हा, मग आभा मंडळामध्ये प्रवेश केल्यानंतर ही नकारात्मकता कुठे जाते? माझ्या चक्रांमध्ये जात असते. कुठे जाते? माझ्या प्रत्येक चक्रांमध्ये ही ज्या ज्या आभा मंडळ जिथे जिथे ब्रेक झालेला आहे तिथे तिथेही माझ्या चक्रांमध्ये नकारात्मकता प्रवेश करते आणि चक्रांवाटे मला त्या चक्रांशी रिलेटेड डिसीजेस होतात किंवा डिसऑर्डर निर्माण होतात. त्या चक्रांशी रिलेटेड मला ब्लॉकेजेस क्रिएट होतात. इथपर्यंत कळालं? हा, आता आपल्याला प्रत्येक चक्र बघायचं. चक्र बघताना आपण खालतून वरती जातो. कुठे जातो? स्टडी करताना खालच्या चक्रापासून वरची चक्र. पहिलं चक्र आहे आपलं रूट चक्र. कुठलं आहे? रूट चक्र. त्याला म्हणतात मूलाधार चक्र. मराठीमध्ये काय म्हणतात? मूल आधार. जो आपला मूळ आधार आहे. काय आहे? मूळ आधार. आपला मूळ आधार, मूलाधार चक्र. त्याचा रंग आहे लाल. कुठला रंग आहे? लाल कलर. लिहिलं? हे तत्व हे कुठल्या तत्वाचं चक्र आहे? हे तर पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. कुठल्या तत्वाचं आहे? पृथ्वी तत्व. याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. आणि जागा कुठे आहे? माकड हाडाचं शेवट. माकड हाड जिथे संपतं, टेलबोन एरिया, तिथे आपल्याला काय बघायचं आहे? हे मूलाधार चक्र आहे. बेस ऑफ द स्पाइन. स्पाइनचा जो बेस आहे तिथे कुठे आहे? माझं मूलाधार चक्र अस्तित्वात आहे. लिहिलं? हो मॅम.
मूळ आधार म्हणजे काय? माझा मूळ आधार. मूळ आधार म्हणजे स्टॅबिलिटी, आधार म्हणजे माझं अस्तित्व, आधार म्हणजे माझी सिक्युरिटी आणि आधार म्हणजे मी. बरोबर? मग आधार मला काय करतो आहे? जर माझा आधार हल्ला तर मला फायनान्शियल चॅलेंजेस येतील का? माझी स्टॅबिलिटी नसेल तर मला कुठल्याही रिलेशनशिप मध्ये स्टेबल वाटेल का? नाही वाटणार. नाही वाटेल. मला जर भीती वाटत असेल तर ह्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येतील का? हो. राईट? मूलाधार चक्र जर बिघडलं एखाद्या व्यक्तीचं तर त्याचं अस्तित्व हलून जाईल. मग कमीत कमी प्रत्येकाचं मूलाधार चक्र स्टेबल असणं गरजेचं आहे. त्याला आपलं सिक्युअर्ड वाटणं गरजेचं आहे. राईट? आपण जिथे आहोत तिथे आपल्याला काय पाहिजे? सिक्युरिटी पाहिजे. प्रत्येकाला सिक्युरिटी पाहिजे. मग मला मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल, मग मला जर प्रेशर क्रिएट होत असेल तर हे इफेक्ट कुठे करणार? तत्व काय आहे? पृथ्वी तत्व. मग मला शरीरामध्ये कुठे ब्लॉकेजेस निर्माण होतील? जागा कुठे आहे त्याची? माकड हाड. मॅम, हे जर मूलाधार चक्र बिघडलं असेल तर पोटाचे पण इश्यूज होतात का? म्हणजे जसं की पोटाचे नाही, ते जर आपल्या मणिपूर चक्रापासून पोटाचे इश्यू होतात. त्याचा इफेक्ट मग आपल्या खालच्या चक्रांवरती होतो. अच्छा. कळतंय का? हे जे आपल्या पहिल्या मणिपूर चक्र जर प्रॉब्लेम आहे तर पोटाचे इश्यू होणार. ओके. मग मूलाधार चक्राच्या रिलेटेड काय अर्थतत्व म्हणजे अर्थ आहे, पृथ्वी तत्वाचा आहे हे. तर मला कुठे येणार आहे? माझ्या माकड हाडाच्या रिलेटेड जे काय आहे, कंबर दुखी, खालचं जे पोर्शन दुखत राहतो. बरोबर? ज्या माझ्या हाड आहेत, जॉईंट पेन, माझे गुडघे दुखत आहे, माझे पाय दुखत आहे, कुठल्याही हाडांचे दुखणे, कमरेमध्ये जेव्हा गॅप निर्माण होते, कुठलं तत्व हल्लं, डिस्टर्ब झालं? मूलाधार. मूलाधार. समजतंय? हो हो. आणि सहसा बघायचं की एखाद्या व्यक्तीला ही कमरेमध्ये गॅप जे होते आहे ही 40-45व्या वर्षानंतर येते. आपण बघितलं का? 25व्या वर्षी कोणाला कमरेमध्ये गॅप निर्माण होते का? होते, आजकाल होते. का होते? कारण कुठेतरी त्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट होतात. आणि साधारणतः 45व्या वर्षानंतर प्रत्येक पुरुषाला म्हणा किंवा स्त्रीला म्हणा हा विचार येतो का माझं कसं होईल? नाही मॅम. येतो ना? हो. येतो. जेव्हा जेव्हा आपल्याला विचार येईल की माझं कसं होईल, मी पुढे काय करू, माझी सिक्युरिटी कोण सांभाळेल मला, हा जेव्हा जेव्हा विचार येतो आहे तेव्हा तेव्हा काय होणार आहे? माझं मूलाधार चक्र बिघडणार. झूम नावाने कोण जॉईन झालाय? कृपया करून आपल्या नावाने जॉईन व्हायचं, अदरवाईज तुम्हाला रिमूव्ह केल्या जाईल. ठीक आहे? मला सांगून तुम्ही जॉईन व्हा, काहीच हरकत नाही. तुमचे कितीही मेंबर ऍड झाले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुमच्या नावाने जॉईन होणं गरजेचं आहे. कळालं का? काय समजलंय? जेव्हा जेव्हा आपल्याला असा विचार येणार, कोण आहे? हर्षदा सुरवसे. ओके, हा, तुमच्या नावाने जॉईन होत जा. ओके, ओके. कळतंय तुम्हाला? हो मॅम. की जेव्हा जेव्हा मला असं वाटेल आता माझं काय, आता मी पुढे काय करू, ही भीती कुठे बसणार आहे? मूलाधार. रूट चक्रापर्यंत पोहोचणार. आणि मग जिथे रूट चक्रापर्यंत भीती पोहोचणार तिथे मला त्या रूट चक्रांशी रिलेटेड मला डिसीजेस होतात. लेडीजचे पाय दुखतात, जेंट्सचे पण पाय दुखतात. पण वयाच्या कितव्या वर्षापासून चालू होतात? 40-45. तेव्हा आपल्याला कुठेतरी टेन्शन यायला लागतं की माझी मुलं सांभाळतील का, माझी मुलं बघतील का, पुढे माझं काय होणार, मला आता मला असं नको काय, माझं सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे, ही भीती निर्माण होते. तेव्हा माझं मूलाधार चक्र कुठेतरी हलते. कळते? मग मूलाधार चक्र डिस्टर्ब झाल्यानंतर मला काय काय होणार आहे? माझ्या हाडांच्या रिलेटेड, माझे गुडघे दुखी, माझ्या पाईल्सचा प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. त्या रिलेटेड जे मूलाधार चक्रांची कनेक्टेड ऑर्गन्स आहे तिथे मला डिसीज निर्माण होणार आहे. मग ते होऊ नये म्हणून काय करायचं आहे? आपल्याला काही प्रिकॉशन सांगितले आहेत. त्या प्रिकॉशन म्हणजे
आहार, विहार आणि विचार या तिन्ही गोष्टींवरती मी काम करत असते. मग आहार काय घ्यायचा आहे आपल्याला? आहार घेताना लाल कलरच्या ज्या फळभाज्या आहे, लाल कलरचे फ्रुट्स आहेत, लाल कलरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला खायच्या आहेत. कळतंय? लाल कलरच्या डाळी खाऊ शकतो. मग कॅरट असू द्या, टोमॅटो असू द्या. त्यानंतर आपल्याला काय करू शकतो? रेड कलरचे ऍपल्स खाऊ शकतात, बीटरूट खाऊ शकता. लाल कलरच्या भाज्या जे काही आहे ते तुम्ही खाऊ शकतात. रूट व्हेजिटेबल तुम्ही खाऊ शकता. रूट चक्र आहे तर रूट व्हेजिटेबल तुम्ही खाऊ शकता. कळलं? इतकं लिहिलं प्रत्येकाने? हा, मग पुढचं काय आहे की मग मी आहार बघितला, मग विहार काय करायचं? कुठल्या आसन किंवा कुठलं हे केल्यानंतर मूलाधार चक्र जर बॅलन्स राहावं तर एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? वॉकिंग तर करायची. नमस्कार, वॉकिंग हे कॉमन आहे. प्रत्येक चक्राला बॅलन्स करण्यासाठी चालायचं आहे आणि सूर्यनमस्कार घालायचे. साधारणतः तुम्ही 5 सूर्यनमस्कारापासून सुरुवात करायची आहे. कळलं? हे प्रत्येक चक्राला लागू होतं. सूर्यनमस्कार प्रत्येक चक्रासाठी आहे. त्यानंतर तुम्ही जे चालण्याचा व्यायाम करता तो देखील प्रत्येक चक्रासाठी आहे. मग त्यात अजून काही आसनं आहेत का? तर ते आसनं मी तुम्हाला सांगते. ताडासन करायचं. काय करायचं? ताडासन. दुसरं वीरभद्रासन, वीरभद्रासन आणि बालासन. बालासन का बलासन? बालासन. बालासनावरती आपण वज्रासनात बसून दोन्ही आपले डोकं जमिनीला टेकवून दोन्ही हात असे पसरवून ठेवत असतो. अच्छा. बालासन. बाळ जसं उलट झोपतं ओके. तशा पद्धतीने आपल्याला बालासन करायचं आहे. कळालं? आहार झाला, विहार झाला. आता विचार म्हणजेच काय? आपण त्याचं जे काही मूलाधार चक्र बॅलन्स करताना आपल्याला करायचं आहे तो म्हणजे विचार. विचार म्हणजेच काय? आपण मेडिटेट होणं, त्याच्यावरती फोकस करणं. मग त्यासाठी एक बीज मंत्र आहे, तो बीज मंत्र आपल्याला जप करायचा आहे. तो बीज मंत्र कोणता आहे? तो म्हणजे लम. काय आहे? लम. असं लम 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 असं मी 3 मिनिट चॅन्टिंग करणार आहे. एका चक्रावरती संपूर्ण फोकस तिथे आपल्याला करायचं. संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपण तिथे करणार आहोत आणि काय करणार आहोत? तिथे तो जप करणार आहोत. बीज मंत्र काय आहे मूलाधार चक्राचा? लम. 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 कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? येस. एक चक्र कंप्लीट झालं. हो मॅम. हा, पुढचं बघूया. पुढचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र कुठे आहे? माझ्या नाभी चक्राच्या 3 बोट खाली. कुठे आहे? माझ्या नाभी चक्राच्या 3 बोट खाली. आपल्याला काउंट करायचंय कुठे आहे. ठीक आहे. स्वाधिष्ठान चक्राला सॅक्रल चक्र देखील म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सॅक्रल चक्र. त्याचा रंग आहे केशरी, ऑरेंज कलरचं हे चक्र आहे. पोझिशन दिसली प्रत्येकाला? हो मॅम. हा, हो. नक्की. रंग कोणता? ऑरेंज. ऑरेंज कलर. लिहिलं? हा. अहो. तत्व. तत्व सांगा मला कुठल्या तत्वाचं असेल? पहिलं तत्व पृथ्वी तत्वाचं होतं. दुसरं तत्व कोणतं आहे? जल तत्व. जल. हा, जल तत्व आहे. कुठलं आहे? जल तत्व. कुठलं झालं? जल तत्वाचं ते चक्र. ठीक आहे. रंग आहे केशरी. कारण बघा आपला जन्म कुठून होतो? स्वाधिष्ठान चक्रापासून आपला जन्म झालेला आहे. हो. आपला जन्म पाण्याच्या मॅडम रंग बुडबुड्यापासून. ऑरेंज सांगितलं ना? हॅलो. ओके, आता आवाज येतोय माझा? हो येतो.
आपल्याला काय बघायचंय, तिथलं स्वादिष्टान चक्र हे कुठे आहे, माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, प्रत्येकाचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जिथे असतात तिथे आपलं काय आहे, स्वादिष्टान चक्र आहे. जर माझ्या काव्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये काहीतरी बिघाड झाला असेल, जर मला तर काय होईल, कुठलं चक्र डिस्टर्ब राहील, माझं स्वादिष्टान चक्र. मग मला स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब झाल्यानंतर पीसीओडी, पीसीओएस, गायनिक इश्यू, इनफर्टिलिटी, जेंट्स मध्ये पण आणि लेडीज मध्ये पण हे जाणवते. किडनीचे काही इश्यू असतील ते देखील आपल्याला स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब झाल्यामुळे जाणवतात. मला माझ्या भावना तिथे व्यक्त करता येत नाही, तेव्हा देखील काय होतं, स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब होतं. मी खूप काही साठवून ठेवलं आहे, मी एक्सप्रेस करू शकत नाही, माझ्यावरती कशाचं तरी ओझं दडपण आहे, मी समजून राहिली आहे, तेव्हा देखील आपल्याला चक्र डिस्टर्ब होण्याचे दिसून येते. याच्यामध्ये कॅन्सर पण समाविष्ट होऊ शकतो ना? येस येस, प्रत्येक गोष्टीचा कॅन्सर हा आहेच. ज्या ज्या चक्र, आणि हा केव्हा होतो, हळूहळू वाढत असतं, सिस्ट होते, मग मग त्याचं रूपांतर कसं होतं की जेव्हा चक्रांमध्ये जास्त ब्लॉकेजेस येतात तेव्हा कॅन्सर होतो. आणि पहिल्यांदा हे ब्लॉकेजेस कुठे येतात, ह्या चक्रामध्येच ना. औरामध्ये. 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 जिथे औरा आपला डिस्टर्ब होतो, जिथे औरा आपला ब्रेक झालेला आहे, तिथल्या चक्रांवरती ब्लॉकेजेस क्रिएट होतात. त्या चक्रांशी रिलेटेड आपल्याला मग ते ब्लॉकेजेस झाल्यानंतर मग त्या चक्रांशी रिलेटेड आजार निर्माण व्हायला लागतो. आणि ते कधीपासून होतं, 6 महिन्यांपासून आपल्याला इंडिकेशन भेटलेले असतात, पण आपल्याला लक्ष देत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की 3rd स्टेजचा कॅन्सर झाला, पण इंडिकेशन कधी होते, 6 महिन्यांपूर्वीच देते. युनिव्हर्स आपल्याला इंडिकेशन प्रत्येक गोष्टीचे देते, आपण काय करतो, लक्ष देत नाही. मॅम ते कसे ओळखायचे पण? कसे ओळखायचे, याच्याच आता आपल्याला काय मिळाले, नॉलेज मिळालंय की मला प्रत्येक गोष्टीच्या भावना कुठे कुठे जडलेल्या आहे. मला जर सिक्युरिटी वाटत नाही, मला जर कुठे भीती वाटत आहे, तर माझं चक्र कोणतं आहे, डिस्टर्ब, रूट चक्र. बरोबर. मग मला भावना माझ्या दाबून ठेवणार लागतील का, की मग एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. एक्सप्रेस कुठलीही भावना जर मी दाबून ठेवत असेल तर त्याचं रूपांतर कुठे होणार आहे, माझ्या डिसीजेस मध्ये होणार, डिसऑर्डर येतील. मग मला त्या भावना काय करायच्या आहे, एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे एक्सप्रेस करणं गरजेचं. मस्ट आहे, खूप मस्ट आहे. जेव्हा मी एखाद्या ठिकाणी माझ्या अतोनात भावना दाबून ठेवेल, मग त्या कुठल्याही चक्रांशी रिलेटेड असू द्यात, कुठेही असू द्या, मनामध्ये असू द्या, भीतीची भावना असू द्या, रागाची असू द्या, द्वेषाची असू द्या, तुमची कुठलीही भावना जर तुम्ही दाबून ठेवली, ती खूप प्रेस करून ठेवली, तर त्याचं काय होतं, रूपांतर डिसऑर्डर मध्ये होतं, डिसीजेस क्रिएट होतात. या चक्राचा रंग आपण लिहून घेतला, तत्व लिहिलं. हे चक्र जर बॅलन्स असेल तर माझ्यामध्ये काय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय करतात, क्रिएटिव्हिटी करतात ना, क्रिएट करतात, निर्माण करण्याची क्षमता आहे. बरोबर. मग जर ह्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस असेल तर माझ्यामध्ये क्रिएटिव्हिटी काय राहील, कमी राहणार. मग ती क्रिएटिव्हिटी तुम्ही इनफर्टिलिटीच्या माध्यमातून बघू शकता, किंवा तुम्ही जसं तुम्हाला जे क्रिएटिव्हिटी म्हणजे तुम्हाला जे काही पद्धतीने एखादी गोष्ट क्रिएट करायची, म्हणजे बाहेरही तुम्ही काही एखादं जसं आपण साधारणतः घेतलं आर्ट अँड क्राफ्टच्या ऍक्टिव्हिटी, जेव्हा आपण बघितलं तर ते पण क्रिएटिव्हिटी मध्येच येतं. एखाद्या मडक्याला तुम्ही पेंटिंग करता आहात, ती पण तुमची क्रिएटिव्हिटीच आहे, तुम्ही केलंय ना ते. ती क्रिएटिव्हिटी काय होते, आपली दिवसेंदिवस कमी होत जाते. जेव्हा माझं चक्र डिस्टर्ब असेल तेव्हा मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट जाणवणार नाही. कळते. मग मला बघायचं, आता सगळे 18+ आहे इथे, त्यामुळे सांगते आहे, मला ती सेक्शुअल भावना पण राहणार नाही, ठीक आहे, किंवा कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असू शकते. ओके, या पद्धतीने समजून घ्यायचं. मला कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद वाटणार नाही, मी माझ्या फिलिंग समोरच्या व्यक्तीसोबत, पार्टनर सोबत एक्सप्रेस करू शकणार
नाही. ओके, कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? मग हे चक्र बॅलन्स होण्यासाठी आपल्याला आहार काय घ्यायचा आहे? ऑरेंज कलरचं सगळ्या पद्धतीचं फ्रूट असू द्या, व्हेजिटेबल्स असू द्या, ऑरेंज कलरचे व्हेजिटेबल्स आपल्याला घ्यायचे आहे. मँगोज, नंतर मेलन, ऑरेंजेस, वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स, पंपकिन सीड, आता येत आहे ना वॉटरमेलन सीड, चिया सीड, फ्लॅक्स सीड, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स देखील आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायच्या आहेत. नंतर ड्रायफ्रुट्स, वेगवेगळ्या प्रकारचे नट्स, कॅरट, स्वीट पोटॅटोज, हे तुम्ही आहारामध्ये घेणं अपेक्षित आहे. कळालं इथपर्यंत? त्यानंतर त्याच्यासाठी आसनं कोणतं करायचं? उत्तर कोणासन. उत्तर कोणासन रम मंत्र नंतर सांगते मी, रम मंत्र नाहीये त्याचा. उत्तर कोणासन. आहार विहार काय? सॉरी, उत्तर कोणासन आसन करायचं आपल्याला. बद्ध उत्तर- कोणासन. एक मिनिट. उत्तर कोणासन, बद्ध कोणासन आणि पिजन पोज. इन शॉर्ट, तुम्ही योगा, प्रत्येक चक्राला बॅलन्सिंग करण्यासाठी योगा, मेडिटेशन आणि आहार आपण या पद्धतीने बघूया की प्रत्येक चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्याला वॉकिंग करायचे, सूर्यनमस्कार करायचा आहे. सूर्यनमस्कार जरी एक तुम्ही पकडलेत की फक्त सूर्यनमस्कार जरी केलेत तरी तुमचे चक्र अलाइन होतात, चक्र बॅलन्स व्हायला मदत होते. फक्त आणि फक्त जरी सूर्यनमस्कार केलं तर तुमच्या प्रत्येक बॉडी पार्टची एक्सरसाइज होत असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? मी इथे मंत्र कोणता आहे? आहार झाला, विहार झाला आणि मंत्र आहे आपला वम. त्या मंत्र म्हणणार आहे मी वम. लिहिलं प्रत्येकाने? इथपर्यंत समजलं प्रत्येकाला काय काय करायचं आहे? पुढे जाऊया. हो मॅम. पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. कुठलं आहे? मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभी चक्राच्या 3 बोटावरती आहे. नाभी चक्राच्या 3 बोटावरती जिथे माझ्या बरगड्या आहेत, रिब गेज तिथे संपतात, तिथे मला बघायचं आहे तिथे माझं कोणतं आहे? मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सिस चक्र. त्याचा रंग आहे पिवळा. पिवळा कलर. पिवळा. हा, रिब गेज आपल्याला जिथे बरगड्या आहेत आपल्या तिथे संपतात, तिथे मणिपूर चक्र आहे, नाभी चक्राच्या 3 बोट वरती. रंग पिवळा आहे. हे माझ्या कशाचं कारण आहे? कॉन्फिडन्सचं कारक आहे. मला काय काय मिळणार हे चक्र बॅलन्स असेल तर? माझं सेल्फ कॉन्फिडन्स, माझी सेल्फ पॉवर, काही मिळवण्याची इच्छाशक्ती. मॅम परत एकदा सांगा ना. हे चक्र कोणतं आहे? मणिपूर चक्र. हा, नाभी नाभी चक्राच्या वर 3 बोटावरती पिवळा रंग आहे त्याचा. रंग पिवळा. तत्व आहे अर्थ तत्व. कोणतं तत्व? सॉरी, अर्थ नाही, अग्नि तत्वाचे चक्र. अग्नि तत्व. आपल्या पोटामध्ये काय असतं? अग्नी असतो, बरोबर ना? म्हणून आपण तिथे आहुती टाकतो आपल्या जेवणाच्या मार्फत. म्हणतात ना, आपल्याला आपला श्लोक सांगितला, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपण तिथे काय करत असतो? यज्ञ करत असतो. यज्ञ कुठे? तिथे आपल्याला काय होतं? जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा काय होतं? आपल्याला आग पेटते म्हणतात. आणि आग पेटली तर वेळेवरती आहुती टाकणं गरजेचं आहे. ओके, जेव्हा आग पेटते तेव्हा आहुती टाकली तर त्याचा फायदा चांगला होतो.
म्हणून आपण काय, जेव्हा भूक लागते तेव्हा जेवणं गरजेचं आहे. मग त्या तत्वाला आपल्याला बघायचंय. हे अग्नी तत्वाचं आहे, अग्नीचं कारक आहे, ते याचा पिवळा कलर आहे. आणि मला अग्नी जर माझ्यामध्ये नसेल, ती पॉवर माझ्यामध्ये नसेल, ती भावना माझ्यामध्ये नसेल, तर मला काही मिळवण्याची इच्छा राहील का? नाही. नाही राहणार. माझा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल का? नाही होणार. नाही होणार. माझी इच्छाशक्तीच काम करत नाहीये, मला काही मिळवण्याची इच्छाच नाही होत आहे, माझ्यामध्ये पॉवर येईल का? नाही येणार. कळतंय? मला सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, सेल्फ स्वाभिमान कुठून देत आहे? महत्वाकांक्षा. हे कुठे दाखवत आहे? माझं मणिपूर चक्र. मग माझ्याकडे मनीचा पूर येणार आहे का? हं. पैशांचा पाऊस पडेल का माझ्याकडे? हे जर चक्र नाही. नाही पडणार. सगळ्यात जर चक्रकारक असेल आपल्याकडे आपलं इकॉनॉमिकल बॅलन्स साधण्यासाठी, फायनान्शियल हे करण्यासाठी, इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, तर ते आहे मणिपूर चक्र. म्हणून मला माझं मणिपूर चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. मग ते अजून एक काय गोष्ट होऊ शकते, मणिपूर चक्राजवळ जर मला ओव्हर कॉन्फिडन्स झाला की मी खूप पॉवरफुल आहे, माझ्यात सगळ्या गोष्टी आहे, मी खूप कॉन्फिडन्स आहे, तेव्हा आपल्याला काय निर्माण होतं? इगो. इगो तयार होतो. आणि हा इगो काय करतो? माझ्या ऑर्गन्स वरती इफेक्ट करतो, ऍग्रेशन येतं. आणि हे ऍग्रेशन कुठे इफेक्ट करतं? माझ्या वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि मग जर हे मी सगळं करत आहे, माझी मी भावना वाढत गेली, तर मला काय जाणवणार आहे? डायबिटीज. काय जाणवणार आहे? डायबिटीस. डायबिटीज. कुठून येतो डायबिटीज? समजलं का? साखर खाल्ल्याने येणार आहे का? नाही. जेव्हा मी ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये राहत नाही, जेव्हा मी माझा इगो वाढवून ठेवते, तेव्हा मला कुठे जावं लागतं? डायबिटीस कडे जावं लागतं. मी केलं, माझं असं झालं, मग त्यांना आपण साखरेवर दोष देतो, हो की नाही? साखर आपल्याला 3 पदार्थ वर्जस आहे, मीठ, मैदा आणि साखर. हे तर तुम्ही कमीत कमी प्रमाण वापरायलाच पाहिजे. पण त्यात जेव्हा तुमच्या भावनांचा तुम्ही विचार करता, तुम्हाला साखर जितकी घातक नाही, तितका तुमचा मीपणा, अहंकार घातक ठरतो. कळतंय? ओके. मग मला हे चक्र बॅलन्स करायचं असेल, तर मला कोणती पोझिशन करावं लागेल? नौकासन करावं लागेल. कोणतं करावं लागेल? नौकासन. नौकासन, आहार, वीरभद्रासन, नौकासन, वीरभद्रासन, धनुरासन. धनुरासन, नौकासन, वीरभद्रासन, धनुरासन. हे 3 आसनं आपल्याला कशासाठी करायचंय? माझं सोलर प्लेक्सिस चक्र बॅलन्स करण्यासाठी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? याच्यामध्ये आपण पिवळ्या कलरच्या ज्या काही भाज्या आहेत, पिवळ्या कलरचे फ्रुट्स आहेत, ते आपण घेऊ शकतो. मग आपल्याला कॉर्न आहे, बनाना आहे, नंतर आपल्याला दही आहे, त्यानंतर आपल्याला ओट्स आहे, राईस आहे, चीज आहे. सगळ्या पिवळ्या कलरचे फ्रुट्स तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि मंत्र कोणता आहे? तर रम. इथे कोणता मंत्र आहे? रम. राम नाही, रम. म्हणून कधी कधी जेव्हा जेव्हा आपल्याला रामाचा आपण मंत्र राम 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 करतो आहे, तेव्हा देखील तुमचे व्हायब्रेशन काय होतात? त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स वाढत जातो. कारण इनडायरेक्टली काय होतंय? रम रम म्हणता येतं. कळतंय? म्हणून आपल्याला तिथे कुठल्या मंत्राची साधना सांगितली आहे? रम 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 रम. कळालं इथपर्यंत प्रत्येकाला? म्हणून चक्र शिकणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्या चक्रांची रिलेटेड काय काय डिसिजेस असतात, कुठलं चक्र आपल्याला काय काय गोष्टी देऊ शकतं, हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं ठरतं. इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? ओके.
औरा क्लिन्झिंग कळालं, औरा हो मॅम. प्रोटेक्शन कळालं. हो मॅम. हो औरा प्रोटेक्शन म्हणजे आपण औरा ज्या पद्धतीने लॉक करतो ते कळालं, आणि दुसऱ्यांचा औरा स्कॅन कसा करायचा हे आज आपण बघितलं. आणि दुसऱ्यांचा औरा स्कॅन केल्यानंतर त्याच्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये किंवा कुठल्या चक्रामध्ये डिसीजेस आहे किंवा कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे समजतंय. जिथे आपल्याला जडत्व जाणवलं, बॉडी स्कॅन करताना ज्या पार्टवर आपल्याला जडपणा जाणवला ते चक्र काय आहे त्या व्यक्तीचं, कोण सांगेल. इम्बॅलन्स. डिस्टर्ब आहे. डिस्टर्ब आहे. डिस्टर्ब आहे मॅम. डिस्टर्ब आहे. बोलायचं आहे आपल्याला. कुठलं जिथे आपल्याला आता आपण बघितलं की स्वप्नील सरांच्या आईच्या हार्ट चक्राशी रिलेटेड त्यांना काय तिथे डिस्टर्बन्स जाणवलं. त्यानंतर मणिपूर चक्रांना देखील डिस्टर्बन्स जाणवलं. म्हणजेच काय, त्यांना एक तर डायजेस्टिव्ह रिलेटेड काही इश्यू असतील, त्यांना डायबिटीज असू शकतो, किंवा त्यांना हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांना एक्सप्रेस करता येत असतील, कमी बोलत असतील, इंट्रोवर्ट असतील, मनात खूप साठवून ठेवत असतील. हे समजून घ्यायचं आहे. कळतंय. चक्र का स्टडी करायचे आहेत. ओके, इथपर्यंत प्रत्येकाला ओके आहे सगळे, समजलं विकास मॅम. सर. हो मॅम. हा, होय मॅम. व्हेरी गुड. इथे काही प्रॉब्लेम असेल तर परत उद्या मला विचारा, काही हरकत नाही, तुम्ही विचारत चला. मग जितकं जास्त इंटरॅक्शन कराल तितके तुम्हाला तुमचे प्रश्न सॉल्व्ह होत जातील. ओके, कोणी नवीन असतील तर त्यांनी ओके. व्हॉट्सअपला जॉईन करा. ओके, जे नाही, काही प्रश्न, चक्रांच्या मुद्रा वगैरे काही असतात की हा मुद्रा पण असतात. मुद्रा थेरपी वेगळी आहेत प्रत्येक आपल्या. मी ते पण सांगणार आहे की हातांवरती चक्र कसे आहेत. आपले दोन्ही हातांवरती चक्र असतात. हे चक्र कुठल्या याचं आहे ते सांगणार. ओके, चक्र झाल्यानंतर उद्या आपलं राहिलेले चक्र आणि चक्रा मेडिटेशन आहे. कृपया कोणीही अब्सेंट राहू नका. ठीक आहे. मला ऐकून ओके. घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. मॅडम दिव्य विचारायचं रेकी होतं. शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. थँक्यू.